नेवास येथे वैद्य एकादशीला अंदाजे 400 दिंड्या दाखल होतील, अशी माहिती हरिभक्त परायण देवीदास महाराज मस्के यांनी दिली। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिला गेला, त्या पैस खांबाच्या दर्शनासाठी 11 ते 12 लाख भाविकांची मांदियाळी पाहावयास मिळाली। पैस खांबाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून अंदाजे 400 दिंड्या दाखल झाल्या असून अजूनही दिंड्या येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरून भाविक भक्त दर्शनासाठी येत असून 11 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रसंगी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग अभंग म्हणाले की जिथे जगाचे जीवनसूत्र ज्ञानेश्वर माऊलींनी पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला। आज कामिका एकादशीच्या निमित्ताने पहाटे 2 वाजल्यापासून ते आतापर्यंत 5 ते 7 लाख भाविकांनी दर्शन घेतले। त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशी क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र महालयाशी असा जे एक पवित्र क्षेत्रामध्ये माऊलीनं ज्या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला दिला आणि म्हणून त्या पवित्र क्षेत्रामध्ये आज कामिका एकादशीच्या निमित्तानं जो एक मोठा उत्सव या ठिकाणी होतो। पंढरपूरची शुद्ध वारी झाल्यानंतर वद्य वारीला कामिका एकादशीला ही नेवासा ज्ञानेश्वर मंदिरासाठी वारी होते। यासाठी आज सकाळपासून आज दुपारी रात्री 2 वाजल्यापासून तर आता जवळजवळ 3 वाजत आले, अतिशय 5 ते 7 लाख लोकांनी दर्शन घेतलं आणि जवळजवळ 150 ते 200 दंड्या या इथं मोठ्या प्रमाणामध्ये सामील झालेल्या आहेत। आणि म्हणून यासाठी या सोयीसाठी अतिशय प्रशासनाने सुद्धा असं उत्तम असं नियोजन केलेलं आहे आणि म्हणून कुठल्या भाविक भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अनेक भक्तांनी त्या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम केलेला आहे। पंचगंगा उद्योग समूहाचे शिंदे साहेब, आदरणीय गडाख साहेब, त्याचप्रमाणे मस्के साहेब पाणी वापरासाठी या ठिकाणी अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फराळाचं काम चालू आहे आणि म्हणून आलेल्या सर्व भक्तांना फराळ या ठिकाणी मिळतोय। इथून तिथून रस्त्याने सुद्धा अनेक मंडळींना फराळाचं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून अतिशय मोठा सोहळा या ठिकाणी जवळजवळ 10 लाख भाविक निश्चित प्रमाणात दर्शन घेऊन जातील अशी अपेक्षा आहे। आतापर्यंत 7 लाख भाविक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। इथून पुढे सुद्धा दिंड्याचे मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 200 दिंडे आतापर्यंत आलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात सुद्धा अजून 100 दिंड्याची अपेक्षा आहे। दिंड्यामध्ये जवळजवळ कोणी 200, कोणी 300, कोणी 500 लोकांची दिंडी आहे आणि म्हणून अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज या क्षेत्रामध्ये या ठिकाणी भाविक भक्त संबंध महाराष्ट्रामधून येत आहेत। हे खरं म्हणजे फार मोठं अभिनंदनीय गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्ट यांनी सर्वांची त्या सेवा करण्यासाठी अतिशय आदरयुक्त असं सर्वांचं स्वागत आणि सर्वांचं अभिनंदन ट्रस्टच्या वतीनं मी करतोय। यशस्वीरित्या पार करण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशन यांच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नेवासा तहसील कार्यालय देवस्थानचे विश्वस्त मंडळ सेवेकरी यांनी नियोजन केलं होतं। श्रद्धेनं या ठिकाणी येत आहे, दर्शन घेत आहे। खरं तर आषाढी एकादशीच्या नंतर कामिका एकादशी म्हणजे आपल्या या परिसराला, जिल्ह्याला आणि राज्याला एक पर्व आहे की ज्या ठिकाणी संत भक्त ज्ञानेश्वर महाराजांचं वास्तव्य राहिलेलं आहे। अशा पुण्यभूमीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या ठिकाणी खरं तर महंत या ठिकाणी मस्के महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच हरिभक्त परायण राऊत महाराज, हरिभक्त परायण भिंगुके महाराज यांच्या नेतृत्वाखाली दुसरं वर्ष होतं की आषाढी वारीला भव्य दिव्य दिंडी सोहळा या ठिकाणून निघला आणि म्हणून जसे मोठमोठे दिंडी सोहळे निघतात आणि त्या दिंडी सोहळ्याला मानाचं स्थान मिळतं, त्या पद्धतीचं भविष्य काळामध्ये आपला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा दिंडी सोहळा हजारो भाविकांच्या सह मार्गक्रमण करत असतो आणि म्हणून हे दुसरं वर्ष या ठिकाणी आपला दिंडी सोहळ्याचा पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतरची कामिका एकादशी या ठिकाणी आहे। खरं तर अतिशय चांगलं पर्व या एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक भाविक भक्ताला या ठिकाणी वर्षातून कामिका एकादशी येऊन गेल्यानंतर वर्षभर अतिशय आनंददायी जातं, ही श्रद्धा आपल्या सर्वांची आहे आणि म्हणून आज देखील मी बघितलं की लाखो भाविक भक्त या ठिकाणी पायी दिंडी तालुक्यातून आणि या जिल्ह्यातून
एस्तानी मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.